लोक बोलत होते त्याची वेळ संपली, रिटायरमेंट घ्यायला हवी, फिटनेस नाही राहिला, पूर्वीसारखा खेळत नाही, नवीन खेळाडूंना संधी द्या. सोशल मीडियावरती चर्चा सुरू होती, टी व्हीवरती चर्चा सुरू होती. प्रत्येक चौकारापेक्षा जास्त चर्चा होती ती त्याच्या अपयशाची. काही लोक त्याच्या वाढलेल्या वजनावरती हसत होते, काही लोक त्याच्या वाढलेल्या वयावरती प्रश्नचिन्ह निर्माण करत होते, तर काही लोक त्याच्या कारकिर्दीचा शेवट लिहायला सुद्धा सुरुवात करत होते. पण महान खेळाडू कधीच उत्तर देत नाहीत. ते वाट पाहता योग्य वेळेची आणि योग्य संधीची. आणि तो दिवस आला. स्टेडियममध्ये हजारो लोक होते. समोर दबाव, मागे टीका आणि मध्ये उभा होता तो एक योद्धा. प्रत्येक चेंडूसोबत त्याने एक प्रश्न मिटवला. प्रत्येक चौकारासोबत त्याने एक टीका शांत केली. प्रत्येक षटकारासोबत त्याने एक शंका संपवली. लोक म्हणत होते तो संपला, पण त्याची बॅट म्हणत होती की ही तर फक्त सुरुवात आहे. ज्या लोकांनी त्याला कमी लेखलं त्यांच्यासमोर फक्त हे एक शतक नव्हतं, तर तो एक संदेश होता की स्वतःवरती विश्वास असेल तर जगाच्या मताला काहीच किंमत नसते. कारण इतिहास नेहमी हा शब्दांनी नाही तर स्वतःच्या कामगिरीने लिहिला जातो. आणि त्या दिवशी त्या एका शतकाने संपूर्ण जगाला दाखवून दिलं की सिंह हा कितीही शांत असला तरी जंगल त्याचंच असतं. नाव सांगायची गरज नाहीये. तो आवाज, अरे आप मुझे पूछो क्या कितना वो लगता है ये जीतने के लिए. तो आत्मविश्वास, हमने ये गेम खेला इतने साल से, तो ये लोग नहीं डिसाइड कर सकते कि हम कब जाए या हम कब नहीं खेले. ती शैली, मैंने उस टाइम पे ऐसा क्या कहा था कि हमारे लिए तो वो 50 ओवर वर्ल्ड कप जैसा है, बट इसमें कोई कमी नहीं है. आणि त्या दबावात उभं राहण्याची खरी ताकद फक्त एकाच माणसामध्ये आहे. रोहित गुरुनाथ शर्मा.